ओके, बघा लक्ष द्या. आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं? एसी सिरीज सर्किट पाहिलं होतं. आपण काय पाहिलं होतं? एसी सिरीज सर्किट. आपण बेसिक्स ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस आपण सिरीज आणि पॅरललच्या डेफिनिशन बघितल्या होत्या. सिरीजच्या डेफिनिशन मध्ये आपण काय पाहिलं होतं? सिरीज सर्किट कोणाला म्हणतो आपण? सिरीज सर्किट कोणाला म्हणतो आपण? इफ टू और मोर एलिमेंट्स आर कनेक्टेड इन सच अ मॅनर दॅट, काय केलं होतं आपण? टू और मोर एलिमेंट्स, समजा हे दोन एलिमेंट्स आहेत, हा एक आणि हा एक. Two or more elements connected in such a manner that second end of second register is connected to the first end of second register, and second end of second register is connected to the supply. अशा पद्धतीचं जर कनेक्शन असेल तर आपण त्याला काय म्हटलं होतं? सिरीज कनेक्शन म्हटलं होतं आपण, बरोबर आहे. पॅरलल कशाला म्हटलं होतं आपण? पॅरलल मध्ये आपण काय पाहिलं होतं? पॅरलल सर्किट इज सर्किट where two or more resistors are connected in such a manner that one end of each resistor is connected to the common junction point and another end of resistor is connected to the second junction point, and voltage source or current source is connected across the combination. दोन कॉम्बिनेशनच्या across आपण सप्लाय कनेक्ट केलेला असेल तर आपण त्याला काय म्हणतो? पॅरलल सर्किट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? पॅरलल सर्किट. समजा हा असेल R1, हा असेल R2. आपण सगळं पाहिलेले पॅरलल सर्किट मध्ये. पॅरलल सर्किटचा इक्विव्हॅलेंट काय पाहिलं होतं आपण? पॅरलल सर्किटची कॅरेक्टरिस्टिक्स काय पाहिले होते आपण? कोणत्या सर्किटचा पॅरलल सर्किट म्हणतो आपण? इन केस ऑफ पॅरलल सर्किट व्होल्टेज इज सेम. ओके, काय होतं? सेम. Same across each element. Right? प्रत्येक एलिमेंटच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज कसं पाहिलं होतं आपण? सेम असलं पाहिजे. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स काय म्हणावं लागेल आपल्याला? काय असेल? करंट इज डिफरंट. काय होतो? करंट इज डिवाइड. काय होत असतं? करंट डिवाइड होत असतं, राईट. हा जर I असेल तर हा असेल I1 आणि हा असेल I2. Okay, then second characteristics, total current I equals to काय असतं? Total current I equals to I1 plus I2. Total current I equals to I1 plus Entertained by Barney Premier, experience the excellent sound quality. input mode. Total current I equals to I1 plus I2. It is the second characteristics of parallel circuit. Okay. After that, third characteristics. काय पाहिलं होतं आपण? Parallel circuitचे characteristics. Third characteristics काय सांगतील आपल्याला? If one element get off, एक एलिमेंटला ऑफ केलं, or if one element thrown from the circuit, सर्किट मधून त्याला बाहेर काढलं आपण एका एलिमेंटला, दुसऱ्या एलिमेंटवर इफेक्ट होतो का? काही इफेक्ट होत नाही, राईट. हे आपण पाहिलं होतं थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. हे तीन कॅरेक्टरिस्टिक जे सर्किट कंप्लीट करतं त्या सर्किटला आपण म्हणतो पॅरलल सर्किट. काय म्हणतो आपण त्या सर्किटला? पॅरलल सर्किट म्हणतो, राईट. देन पॅरलल सर्किटचा इक्विव्हॅलेंट काय आहे तो? मग पॅरलल सर्किटचा इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला काय पाहिला होता आपण? 1 upon R equivalent equals to Equivalent is equal to R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. R2. जर 3 असतील तर R3, 4 असतील तर R4. ओके, हा आपण फॉर्म्युला पण पाहिला होता कशाचा? पॅरलल सर्किटचा. ओके, पॅरलल सर्किटचा कन्सेप्ट क्लिअर झाला का? Yes, sir. Yes, sir. आपण Yes, sir. राईट डाउन पॅरलल सर्किट. Write down parallel AC circuit. The circuit where two or more elements, connected in such a manner that one end of each resistor
each register is connected to the common junction point, connected to the common junction point, and another end of each element, is connected to second common junction point. Second common junction point, and the voltage source connected across the junction points. The voltage source connected across the junction point. काय केलेलं आपण हे दोन जंक्शन पॉइंट असतील, हा असेल J1, हा असेल J2, किंवा इथे आपण एक तिसरा रजिस्टर लावू आपण इथे. ओके, हे तीन रजिस्टर्स आहेत, त्यांचा हा एक जंक्शन पॉइंट आहे, हा एक जंक्शन पॉइंट आहे, हा जंक्शन पॉइंट 2 आहे, हा जंक्शन पॉइंट 1 आहे, आणि यांच्या अक्रॉस आपण काय लावलंय, सोर्स लावलाय. राईट, काय लावलं आपण इथे, सोर्स लावलाय. आता आपण डेफिनिशन मध्ये एलिमेंट्स लिहिलेले. एलिमेंट्स इन द सेन्स काय असेल, मग फक्त रजिस्टर्स पॅरलल मध्ये असणार आहेत का, नाही. काय काय असू शकतं पॅरलल मध्ये, असू शकतं, कॅपॅसिटर्स असू शकतात, इंडक्टर्स असू शकतात, सगळ्यांना आपण काय म्हणतो, एलिमेंट्स म्हणतो. राईट, काय म्हणतो आपण त्याला, एलिमेंट्स म्हणतो. समजा इथे कॅपॅसिटर असेल, इथे एक रजिस्टर असेल, आणि इथे काय असेल, इंडक्टर असेल, हे तिघांना पण आपण काय म्हणू शकतो, पॅरलल सर्किट म्हणू शकतो. आपण काय म्हणू शकतो, आपण त्याला पॅरलल सर्किट म्हणू शकतो. ओके, त्यानंतर सिरीज आणि पॅरललचं कॉम्बिनेशन पण असू शकतं. कसं राहू शकतं पॅरलल सिरीज पॅरललचं कॉम्बिनेशन, इथे एक कॅपॅसिटर, इथे एक इंडक्टर, इथे एक रजिस्टर. फरक काय घेणार, एक कॅपॅसिटर, एक रजिस्टर. फरक काय घेऊ शकतो आपण, एक इंडक्टर, एक रजिस्टर, आणि या सगळ्यांच्या अक्रॉस आपण एक सप्लाय जोडला की याला पण आपण काय म्हणू शकतो, पॅरलल सर्किट म्हणू शकतो. आपण काय म्हणू शकतो, आपण याला पण पॅरलल सर्किट म्हणू शकतो आपण. ओके, काय केलेलं आहे आपण इथे, डिफरंट इलेमेंट्स आपण एकमेकांना कनेक्ट करून ते काय केले, पॅरलल मध्ये कनेक्ट केले. मग आता हे डिफरंट इलेमेंट्स आहेत. आता आपल्याला काय म्हणू शकतो या डिफरंट इलेमेंट्सला, इट इज अ सी, इट इज एल, इट इज आर. तो सी आहे, हा एल आहे, तो आर आहे. बरोबर आहे. मग या आर एल सी ला काय म्हणू शकतो आपण, आधी बोलतोय ना, ठीक आहे. ओके, आता हे काय आर एल सी आहे. राईट, काय सगळं आर एल सी आहे. आता या एल सी ला काय आपण काय लिहितो, एक्सेल लिहितो. एक्सेल. इथे काय लिहितो आपण, एक्सी लिहितो, आणि याला काय लिहितो आपण, आर लिहितो. एक्सी, एक्सेल आणि आर, आणि होल कॉम्बिनेशन ला काय म्हणतो आपण, झेड. काय म्हणतो आपण त्याला, झेड म्हणतो. काय म्हणतो आपण, इम्पिडन्स. कॉम्बिनेशन ऑफ आर, एक्सेल अँड एक्सी इज कॉल्ड एज इम्पिडन्स. राईट, काय म्हणतो आपण त्याला, त्याला म्हणणार आपण इम्पिडन्स 1, त्याला म्हणणार आपण इम्पिडन्स 2, याला म्हणणार आपण इम्पिडन्स 3. ओके,
इम्पिडन्स 1, इम्पिडन्स 2, इम्पिडन्स 3. याला मग आपण इम्पिडन्स 1, इम्पिडन्स 3. ओके, मग आपण काय बोलू शकतो त्याला? 3 impedances are connected in parallel. Parallel. The impedances are connected in parallel. तिन्ही impedance कशा connected आपण पॅरलल मध्ये कनेक्टेड. कसं आपण ते पुढे पाहू ना. काय म्हणणार आपण याला? इम्पेडन्सेस इन पॅरलल म्हणणार. ओके, आपल्याला त्याचा फॉर्म्युला जनरेट करायचा आहे. कशाला फॉर्म्युला जनरेट करायचा आपल्याला? जसं आपण फॉर्म्युला जनरेट केला होता, कसं जनरेट केला होता आपण? 1/r equals to 1/r1 plus 1/r2 plus 1/r3. इथे आपल्याला फॉर्म्युला जनरेट करायचा आता इम्पेडन्सचा फॉर्म्युला जनरेट करायचा आपल्याला. कशाला करायचा आहे? इम्पेडन्सचा जनरेट करायचा आहे. त्या इम्पेडन्सच्या फॉर्म्युलामध्ये आपण काय करणार आहे? 3 इम्पेडन्सेस जर पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले असतील तर त्याचा करंटचा फॉर्म्युला काय असेल, त्याचा व्होल्टेजचा फॉर्म्युला काय असेल आणि त्याचा इम्पेडन्सचा फॉर्म्युला काय असेल. आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, पॅरलल मध्ये कोणती जर आपण एखादा एलिमेंट कनेक्ट केला तर आपण पॅरललचे 3 कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण काय पाहिलं? पॅरललच्या त्यांचं व्होल्टेज कसं राहतं? सेम राहतं. थ्रूआउट व्होल्टेज सेम राहणार आहे. त्यांचा करंट काय होणार आहे? डिवाइड होणार. Different. आपण थर्ड काय पाहणार आहे? आपण एक एलिमेंट कोणताही काढला त्याच्यावरती काहीही फरक पडणार नाही. टोटल करंट माहिती आपल्याला I इक्वल्स टू काय असणार? जेवढ्या नंबर ऑफ ब्रांचेस असतील तेवढं काय असणार आहे? करंट ऍड होत जाईल. 4 ब्रांचेस असतील तर I इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4. 3 ब्रांचेस असतील तर I1 प्लस I2 प्लस I3. 2 ब्रांचेस असतील तर I1 प्लस I2. राइट? कन्सेप्ट क्लियर आहे? बेसिक कन्सेप्ट पॅरललचं बेसिक कन्सेप्ट कळालं सगळ्यांना? हो सर. येस सर. पॅरलल मध्ये आपण काही जरी कनेक्ट केलं तर व्होल्टेज कसं ठेवायचं? आता सेम राहणार. करंट डिवाइड होणार नंबर ऑफ. ओके, त्यानंतर आता एक डायग्राम आपण करू. कन्सिडर the following circuit. Consider a following circuit to derive. Consider a following circuit to derive equivalent formula for the impedance. Equivalent formula for the impedance. आता आपण एक सर्किट घेऊ. त्यासाठी घेऊ आपण ते इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला डिराइव्ह करण्यासाठी. आता डिराइव्ह करण्यासाठी आपण काय काय कनेक्ट करू? इथे रेझिस्टर कनेक्ट केला आहे, कॅपॅसिटर कनेक्ट केला आहे आणि ते एक इंडक्टर कनेक्ट केला. ओके, इथे काय केलं आपण? इंडक्टर कनेक्ट केला. सेकंड मध्ये आपण काय करू? एक रेझिस्टर आणि एक कॅपॅसिटर कनेक्ट करू. थर्ड मध्ये काय करू आपण? एक इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर कनेक्ट करू. ओके, काय काय केलं आपण? इथे एक रेझिस्टर, एक इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर कनेक्ट केला. याला म्हणू आपण R1, याला म्हणू C1, याला म्हणू आपण L1, याला म्हणू आपण R2, याला म्हणू आपण C2, याला म्हणू आपण L3, याला म्हणू आपण C3. काय केलं आपण आता? एक R1, C1 आणि L1 कनेक्ट केलं सिरीज मध्ये. त्याच्याखाली आपण R2, C2, याच्यामध्ये R3, याच्यामध्ये L3 आणि C3 आपण काय केलं? तर इथे एकमेकांना कनेक्ट केले. ओके, आता कनेक्ट केल्यानंतर काय केलं आपण? आता आपल्याला ब्रांचची डेफिनेशन माहिती. व्हॉट इज द ब्रांच पाहिलं होतं आपण. ब्रांच मध्ये आपण बेसिक काय पाहिलं होतं? ज्याच्यामधून करंट सेम फ्लो होतो त्याला आपण काय म्हणतो? तो ब्रांच म्हणतो. तो ज्याच्यामधला करंट कसा असतो? सेम असतो. करंट जर डिवाइड झाला तर आपण तिथं जंक्शन पॉईंट म्हणतो. जिथून करंट काय होतो? डिवाइड होतो. आणि जिथून डिवाइड झाला करंट, दोन जागी जर डिवाइड झाला तर 2 ब्रांचेस तयार होतात.
तीन जागेचा करंट डिवाइड झाला तर तीन ब्रँचेस तयार होतात. 3 ब्रँचेस. त्यामध्ये आपण ज्याच्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स कनेक्टेड असतात आणि त्यांच्यामधून फ्लो होणारा करंट कसा असतो, सेम असतो. ज्याच्यामधून फ्लो होणारा करंट कसा असतो, सेम असतो, त्याला आपण म्हणतो ब्रँच. ओके, मग आता या तिघांमधून फ्लो होणारा करंट कसा असणार आहे, या तिघांमधून फ्लो होणारा करंट सेम असणार आहे. सेम असेल, म्हणून इथं काय असेल, आपली ब्रँच 1 असेल. फर्स्ट ब्रँच. त्यामुळे आपण ब्रँच 1, या दोघांमधला करंट कसा असणार आहे, सेम असणार आहे. मग ही काय असेल आपली सेम असणार आहे. ब्रँच 2. 2, इथं होईल आपली ब्रँच 3. राईट. ब्रँच 1, ब्रँच 2 आणि ब्रँच 3. आता पॅरलल सर्किट कधी म्हणू शकतो आपण, असे वेगवेगळे एलिमेंट्स एकत्र कनेक्ट केलेले असतील, एकमेकांच्या अक्रॉस कनेक्ट केलेले असतील आणि त्यांच्या अक्रॉस काय असतो, करेक्ट, व्होल्टेज सोर्स. त्यांचा सोर्स असतो. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो पॅरलल सर्किट. आता इथे जोडला सोर्स आणि सोर्स जोडला की हा काय तयार झाला, पॅरलल सर्किट झाला. राईट, हा झाला पॅरलल सर्किट. आता पॅरलल सर्किट मध्ये हा असेल आपला टोटल करंट I, इथे असेल V. आता हा सिम्बॉल दिलाय, म्हणजे सप्लाय कोणता आहे, एसी आहे का डीसी आहे, AC. AC सप्लाय. सप्लाय एसी कनेक्ट केला आपण, ते V, हा असेल I. त्यानंतर आता आपला करंट तीन जागी डिवाइड होणार आहे, तीन ब्रँचेस आहेत. करंट किती जागी डिवाइड होईल, तीन जागी. इकडे जाणाऱ्या करंटला म्हणून आपण I1, इकडे जाणाऱ्या करंटला म्हणून आपण I2, इकडे जाणाऱ्या करंटला म्हणून आपण I3. काय काय केले, आता आपण ते सर्किट ड्रॉ केलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स कनेक्ट केले, वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या मधून एक करंट जो फ्लो होतोय त्याला म्हणतात ब्रँच. सेम करंट ज्याच्यावर असेल त्याला म्हणतात आपण ब्रँच. अशा तीन ब्रँचेस ड्रॉ केल्या वेगळ्या वेगळ्या, त्यातून फ्लो होणारा करंट झाला I1, I2 रिस्पेक्टिव्हली. ब्रँच 1 चा I1, ब्रँच 2 चा I2, ब्रँच 3 चा I3. टोटल करंट I and the voltage source across is V. काय असेल त्यांचे सोर्स अक्रॉस, सप्लायचा सोर्स काय असेल, V असेल. ओके, राईट डाऊन. The circuit consists of the circuit consists of three impedances. The circuit consists of three impedances. That is Z1, डॉटेड लाईन दाखवायच्या आणि याला म्हणायचं Z1. इथे डॉटेड लाईन दाखवायची, त्याला म्हणायचं Z2 आणि इथे डॉटेड लाईन शेवटच्या मध्ये दाखवून त्याला परत म्हणायचं Z3. मग त्याची इक्विव्हॅलेंट डायग्राम आपण ड्रॉ करायचं ठरवलं. इक्विव्हॅलेंट डायग्राम कशी ड्रॉ होईल, त्याची इक्विव्हॅलेंट डायग्राम अशी ड्रॉ होईल, Z1 Z2 Z3. ओके, इक्विव्हॅलेंट डायग्राम करायचं काय केलंय आपण, हा Z1, हा Z2 आणि हा Z3 तिन्ही डायग्राम आपण ड्रॉ करून घेतल्या आणि त्याचीच ही खालची काय असणार आहे, इक्विव्हॅलेंट डायग्राम असणार आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली काय दाखवणार, वेगवेगळे कंपोनेंट्स दाखवलं. डायरेक्टली काय दाखवलं आपण, Z1, Z2 आणि Z3 दाखवलं. काय लिहिलं काय होतं, consists of three impedances, that is Z1, Z2 and Z3. Z1, Z2 and Z3. Okay. Next line. The parallel impedances
the parallel impedances कोणते कोणते Z1, Z2 and Z3 parallel impedances Z1, Z2 and Z3 are connected across a voltage source V are connected across a voltage source V. Z1, Z2 आणि Z3 ला आपण काय केलं आपण व्होल्टेज सोर्स V च्या अक्रॉस कनेक्ट केलं. इथे काय असणार आहे व्होल्टेज सोर्स V असणार आहे, त्याच्या अक्रॉस आपण हे Z1, Z2 आणि Z3 ला कनेक्ट केलं. ओके, नेक्स्ट लाइन. The current flowing through Z1, Z2 and Z3 is current flowing through Z1, Z2 and Z3 is कोणता करंट आहे? करंट फ्लोइंग थ्रू कोणता आहे? Z1, Z2, Z3 मधला I1, I2 and I3 respectively. I1, I2 and I3 respectively. Next line. The total current vector I equals to काय असेल? वेक्टर I1 प्लस वेक्टर I2 प्लस वेक्टर I3. पुढे डॉट देऊन पुढे लिहायचं बाय कोणत्या लॉने येते हे I1, I2, I3 कोणता लॉ आहे तो? किरचॉफ्स करंट लॉ बाय KCL. कशाने आले हे? बाय KCL. कशाने आले? किरचॉफ्स करंट लॉ बाय KCL. लिहिलं इथपर्यंत? डाऊट आहे इथपर्यंत काही? कळाले सगळ्या प्रत्येकाला? सगळ्या हो सर. काही डाऊट इथपर्यंत? जे R L कनेक्ट केला त्याला आपण Z1 कन्सिडर केलं, नंतर R आणि C कनेक्ट केला त्याला Z2 कन्सिडर केले, नंतर L आणि C कनेक्ट केला त्याला आपण Z3 कन्सिडर केले. त्याची इक्विव्हॅलेंट डायग्राम च्या ड्रॉ केली आपण. Z1, Z2, Z3 याच्या अक्रॉस व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलाय. Z1 मधून फ्लो होणारा करंट आहे I1, Z2 मधला करंट आहे I2, Z3 मधला करंट आहे I3. हे तिन्ही करंट Z1, Z2 आणि Z3 चा अक्रॉस फ्लो होणारे करंट आहे. त्यामुळे मग टोटल addition of current by the KCL काय आलेली आहे? वेक्टर I equals to वेक्टर I1 plus वेक्टर I2 plus वेक्टर I3. ओके, हे झालेले बाय द KCL. आता इथे चार ब्रँच असते, चार इम्पेडन्स असते, इथे काय आलं असतं? प्लस I4 आलं असतं. ओके, जर दोनच असत्या ब्रँचेस Z1 Z2 असतं तर काय आलं असतं? I1 plus I2 आलं असतं. तीन असल्यामुळे I1 plus I2 plus I3 आलेले. ओके, then next line. The voltage drop across all the impedances is same as that of supply voltage. सर परत एकदा सांगा ना. The voltage drop across all the impedances is same as that of
is same as that of supply voltage. जो voltage drop सेम असेल कशा एवढा असेल कोणासारखा असेल तो सप्लाय व्होल्टेज असते म्हणजे काय असेल प्रत्येकाच्या अक्रॉस व्होल्टेज कसं आहे सेम प्रत्येकाच्या अक्रॉस व्होल्टेज कसं असणार आहे सेम असणार आहे देअरफोर खाली लिहायचं मग I1 इक्वल्स टू काय येईल फॉर्म्युला काय येईल I1 इक्वल्स टू फॉर्म्युला बाय द ओम्स लॉ I1 इक्वल्स टू काय येईल मग V upon Z1. V upon Z1. Z येतं काय येतं V अपॉन Z येतं तर करंट जर I1 असेल तर इथे काय येईल मग Z1 येणार V upon Z1. Z1. ती कसं असतो प्रत्येकाला सेम असतो देन I2 इक्वल्स टू काय येईल I2 V is equal upon to V Z2. upon Z2. upon Z. I3 इक्वल्स टू काय येईल V अपॉन Z3. Z3. Z3 मग आता या व्हॅल्यू पुटअप करू आपण याच्यामध्ये त्याला इक्वेशन नंबर 1 द्या हवा तर त्याला इक्वेशन नंबर 1 द्या पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 इक्वेशन 1 मध्ये या व्हॅल्यू आपण पुटअप करू काय मग या व्हॅल्यूचा आपण इक्वेशन मध्ये पुटअप केला तर काय मग mod V mod Z1 mod Z equals to mod V mod Z equals to काय sorry Mod Z1. vector Vector V upon vector vector Z1. Z2 plus vector V Vector Z2. Vector Z3. Z3. आता कॉमन काय सेम काय सगळीकडे Voltage. व्होल्टेज आहे वेक्टर V अपॉन वेक्टर Z इक्वल्स टू इथला वेक्टर V आपण कॉमन काढू ब्रॅकेट मध्ये काय राहतं 1 अपॉन वेक्टर Z1 प्लस 1 अपॉन वेक्टर Z2 प्लस 1 अपॉन वेक्टर Z3 ब्रॅकेट मध्ये राहतो लक्षात कसं आलं ते 10 हो सर. what happen here VV get cancel काय होईल तिथे वेक्टर VV get cancel VV काय होईल तिथे cancel आता काय म्हणत आहे इथे 1 upon vector Z equals to 1 upon vector Z1 plus 1 upon vector Z2 plus 1 upon vector Z3. vector Z ओके काय okay write down this is the expression for this is the expression for equivalent impedances when this is the expression for equivalent impedances when three impedances connected in parallel कधी एक्सप्रेशन घेता येईल आपल्याला हे ज्यावेळेस तीन इम्पेडन्सेस काय केलेले असतात आपण पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले असतात त्यावेळेस आपण हे एक्सप्रेशन यूज करू शकतो ओके मग आता जर काय झालेलं असेल n नंबर ऑफ इम्पेडन्सेस कनेक्टेड असतील आपल्याला माहिती नाही किती कनेक्टेड असतील तर आपल्याला फॉर्म्युला कसा घ्यावा लागेल मग त्याच्या खाली लिहा when
when n number of branches when n number of branches when n number of branches n number of branches are connected in parallel आता इथे किती ब्रांचेस पॅरलल मध्ये कनेक्ट केलेल्या होत्या आपण किती ब्रांचेस होत्या पॅरलल मध्ये Three branches. then equivalent impedance is given by then equivalent impedance is given by 1 upon mod z equals to 1 upon vector z equals to 1 upon Vector z. 1 plus 1 upon vector z2 plus 1 upon vector z3 plus up to the 1 upon 1 upon Zn. vector zn. Vector Zn. काय कळलं इथपर्यंत क्लास मध्ये Yes, sir. काही डाऊट इथपर्यंत कुणाला No, sir. वेक्टर मध्ये काय केलेलं असतं 15 मिनिट कोण आहे सोडून सर का थांबा मला बोलायचं इथपर्यंत काही डाऊट आदेश आदित्य अनुष्का चैतन्य गायत्री ईश्वरी No, sir. No, sir. साक्षी No, sir. No, sir. रिद्धि ऋतुजा स्वीट बाकी स्नेहा No, sir. ओके आता आपण काय पाहिलं 3 ब्रांचेस किंवा 3 वेगवेगळे इम्पेडन्सेस कनेक्टेड असतील आणि n नंबर ऑफ कनेक्टेड असतील पहिलं पाहिलं आपण आता आपल्याला अजून एक फॉर्म्युला जनरेट करायचा आहे ज्याच्यामध्ये आपण दोनच वेक्टर कनेक्ट करणार एकमेकांना पॅरलल मध्ये काय करणार आहे आपण दोन वेक्टर एकमेकांना दोनच इम्पेडन्सेस कनेक्ट करणार आहे मग ज्यावेळेस दोनच इम्पेडन्सेस कनेक्ट केलेले असतात त्यावेळेस आपण काय लिहू शकतो त्याची डायग्राम कशी असणार आहे दोन इम्पेडन्सेस कनेक्टेड असणार म्हणजे एक असेल Z1 दुसरा असेल Z2 Z2. त्याच्या अक्रॉस काय असणार आहे हा व्होल्टेज सोर्स Voltage source. आपण हे पाहिलेले करंट डिव्हिजन आणि व्होल्टेज डिव्हिजनचे फॉर्म्युलेस पाहिले होते आपण किंवा दोन रेजिस्टन्सेस ज्यावेळेस कनेक्टेड केलेले असायचे पॅरलल मध्ये त्यावेळेस एक फॉर्म्युला जनरेट केला होता आपण काय फॉर्म्युला होता आठवते कोणाला दोन रेजिस्टन्सेस जेव्हा कनेक्टेड केलेले असायचे त्यावेळेस काय फॉर्म्युला जनरेट केलेला असायचा आपण स्वतः पण फॉर्म्युला जनरेट करू शकतो लक्षात घ्या 1 upon mod z equals to 1 upon काय असतं mod z1 plus 1 upon mod z2 असतं या फॉर्म्युलाला आपण काय mod z equals to हा फॉर्म्युला जनरेट करायचा आहे mod z equals to काय काय सांगा mod z equals to आपल्याला जनरेट करायचं असेल तर काय करावं लागेल सॉरी वेक्टर z काय करू शकतो आपण त्याला इनव्हर्स करू शकतो बरोबर आहे इनव्हर्स करू शकतो आपण आणि याच्यातला जर करंट फाइंड आउट करायचा असेल आपल्याला काय करायचं असेल आपल्याला याच्यातला करंट फाइंड आउट करायचा असेल करंट म्हणजे कोणता करंट हा असेल इथला टोटल करंट आहे हा असेल I1 आणि हा असेल I2 बरोबर I2. करंट फाइंड आउट करायचा असेल आपल्याला कोणता I1 आणि I2 करंट डिव्हिजन म्हणून एक फॉर्म्युला आपण लिहिला होता
आठवत असेल तुम्हाला करंट डिव्हिजन रूल पाहिजे होते आपण. नसेल आठवत तरी काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला घ्यायचं ते परत. करंट डिव्हिजनचा फॉर्म्युला पाहिला होता आपण. करंट I1 वेक्टर I1 चा फॉर्म्युला आहे द्यायचा आहे आपल्याला. वेक्टर I1 इक्वल काय असणार आहे, वेक्टर Z2 अपॉन वेक्टर Z1 प्लस वेक्टर Z2 इनटू टोटल करंट I. आपण हाच रजिस्टर साठी कसा पाहिला होता आठवत तुम्हाला सांगतो मी. I1 इक्वल्स टू R2 अपॉन, आता तुम्हाला आठवेल, R1 प्लस R2 इनटू I. करंट डिव्हिजन फॉर्म्युला पाहिला होता आपण. नेक्स्ट याच्यात काय होईल, फक्त चेंज. नेक्स्ट मध्ये काय चेंज होईल, I2 इक्वल्स टू I2 वेक्टर Z1 Z1 तर Z1 प्लस वेक्टर Z2 इनटू into current, total current. I. काय चेंज केला आपण इथे, फक्त इथे जर I2 असेल इथे I1 घ्यायचा, इथे Z1 घ्यायचा. इथे जर I1 असेल तर तिथं Z2 घ्यायचा. बाकी काही चेंज आहे का, नाही. या आमचा करंट डिव्हिजन फॉर्म्युला. पण हा करंट डिव्हिजन फॉर्म्युला आपण मॅक्स 2 साठीच वापरायचा, 3-4 साठी जर वापरायचा प्रयत्न केला तर कॉम्प्लिकेशन्स तयार होतात आणि आपला आन्सर काय होतं, चुकतं. त्यामुळे जनरली डिप्लोमा लेवलला आपण हा 2 साठीच वापरायचा. ज्यावेळेस आपल्याला 2 इम्पेडन्सेस पॅरलल मध्ये दिलेले असतात त्यावेळेस I1 I2 जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करायचं, हा फॉर्म्युला वापरू शकतो. B अपॉन Z1 तो पण चालतो. पण याला काही वेळेस आपल्याला युजिंग करंट डिव्हिजन फॉर्म्युला लिहिलेला असतो. त्याच्यात आपल्याला काही वेळेस सॉल्व दिस न्यूमेरिकल बाय युजिंग करंट डिव्हिजन फॉर्म्युला, म्हणजे तुम्हाला करंट डिव्हिजन फॉर्म्युला लिहिणं आणि त्याने सॉल्व करणं यालाच मार्क्स असतात. लक्षात, म्हणजे कसे करंट फाइंड आउट करा असं नाही म्हणत. ते काय म्हणतात, बाय युजिंग करंट डिव्हिजन फॉर्म्युला म्हणतात. त्यावेळेस आपल्याला हे आलं पाहिजे. I1 ला Z2, I2 ला Z1 क्रॉस. ओके, याच्या खाली लिहून घ्या, वेअर I is total current, where I is total current. I काय असणार आहे, टोटल करंट असणार आहे. तुम्ही लिंक पाठवा, दुसरी लिंक संपली.